हा बोला ना. योगेश पाबळे बोलतो साहेब. हा बोला. म्हणलं साहेब तुमच्याकडून मी 15 दिवसापूर्वी किंवा 8 दिवसापूर्वी तुम्हाला कॉल केला होता आणि तो व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड केला होता. त्यात तुम्ही सांगितलं होतं की 6 तारखेपासून वातावरण सक्रिय होईल म्हणून. हम्म. तर आज 6 तारीख साहेब 6 मे तर ढगाळ वातावरण खूप जास्त आणि खूप तीव्र म्हणजे उष्णता आहे. हो ना. तर आता उद्यापासून काय होईल 7 पासून आता ना इकडं विदर्भात थोडं वातावरण चेंज होईल. यवतमाळ तिकडं. यवतमाळ, वर्धा, नागपूर. तिकडं चंद्रपूर तिकडल्या याच्यात हे होईल. हो ना. मग 8 ला काय होईल पुन्हा आणखीन महाराष्ट्रात पुन्हा हे होईल. 9 ला पुन्हा आणखीन वाढत जाईल. 10 मे ला पुन्हा आणखीन जास्त होईल. 11 ला मग पुन्हा सगळीकडे जाईल. 12 पासून मग सर्वत्र राहील. तो तुमचा व्हिडिओ पण पाहिला मी त्या दिवशी 4-5 मग 12, 13, 14 मग सगळीकडेच पडेल मग ते पाऊस. म्हणजे कसा राहणार साहेब पाऊस तुम्ही त्या 12, 13 पासून मग थोडा जास्त राहणार. म्हणजे जास्त म्हणजे काही म्हणजे पाणी होऊ शकतं बरं का विहिरींना एक पाऊस सऱ्यातलं पाणी म्हणजे हो ना. ऊसाचं पाणी वाचेल सांगते. तुम्हाला मी त्या दिवशीच फोन करणार होतो पण 12 ते 15 मग जास्त आहे. मग 12 पासून 15 पर्यंत खूप जास्त परत जास्त आहे. म्हणजे आता दमादमानं वातावरण वाढत जाईल समज पावसाचं. हो. तेच म्हणलं आपल्या ऑडियन्स करता थोडक्यात अंदाजे म्हणलं साहेब कारण की तुमचा मी व्हिडिओ पाहिला त्या दिवशी तुम्हाला कॉल करणार होतो. म्हणजे उद्या 7 पासून बऱ्याच ठिकाणी सुरुवात होईल समजा आजूबाजूला विदर्भात तिकडं. असं इकडे जालनाकडे संभाजीनगरकडे कसं राहील साहेब आपल्या इकडे 8-9 ला तुमच्या तिकडे 8-9, 10च्या दरम्यान तिकडे. एक उद्या परवा बसून समज. आणि 12, 13, 14 मग सगळीकडेच येईल म्हणजे. हो ना. काही गारांचा त्याचा संभव साहेब याच्यात. काही ठिकाणी होईल गारपीट होईल. मग गारपीट होईल 12, 13, 14च्या दरम्यान मध्ये. का साहेब म्हणजे हा जो पाऊस येऊ लागला याला बिगर मोसमी पाऊस असं म्हणतो ना आपण. मान्सून पूर्व. मान्सून पूर्व तर हा पाऊस पडल्यामुळे याच्यावर काही म्हणजे 2024च्या मान्सूनवर काही म्हणजे नाही काही नाही फरक. काय होतं टेम्परेचर वाढल्यामुळे ते येत असते. हो का. नाही तुम्ही त्या दिवशी व्हिडिओ मध्ये सांगितलं की खूप म्हणजे तीव्र पाऊस राहणार म्हणजे नांगटीच्या वावरातून पाऊस म्हणजे आपल्या तसं पडणार आहे. मग तसा पडणार तुम्हाला सांगतो. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, इकडं नगर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, इकडे नांदेड ह्या भागामध्ये ह्या खाल्ल्या दक्षिण पट्ट्यात जास्त पडणार म्हणते. तीव्रता जास्त राहणार दक्षिण पट्ट्यात. काही साहेब याचे की म्हणजे सॉफ्टवेअर काही वेदर रडारवरती दाखवते का समज तुमच्या समज कारण की आता तुम्ही जो अंदाज सांगता ते एकदम 100% खराच निघतो. 15 दिवसापूर्वी बोलले तुम्ही की 6 तारखेपासून परत वातावरण सक्रिय होईल. हो. तर मग आजपासून सक्रिय झालं असं मला काही हरकत नाही कारण की आता आमच्या जालना जिल्ह्यात खूप ढगाळ वातावरण सध्या तरी उष्णता खूप जास्त आहे. उष्णता जास्त. 7 पासून बघा ना उद्या त्याला बऱ्याच ठिकाणी सुरुवात आहे. म्हणजे कसं असतं आपण सांगितलं की लोकांना वाटतं की 7 लाच यावं. 7 ला नाही दररोज वेगवेगळ्या भागात येत असतं म्हणजे दररोज. हो ना. तुम्ही भाग बदलत सांगितलं होतं ना त्याच्यामध्ये. हो. दररोज वेगवेगळं. मग 12 ते 15 मग सगळीकडेच मग सूर्य दिसणार नाही महाराष्ट्रामध्ये असं सगळीकडेच ढगाळ राहील. हो ना. भाग बदलत सर्व दूर समज महाराष्ट्रामध्ये आपल्या. हो 12 ते 15 आणि सध्या मग 7 ते 11 मध्ये काय होईल फक्त इकडे तिकडे समजा दिसेल समजा टीव्हीला बातमी आली ह्या भागात पाऊस पडला तिकडे पडला. हो. बरोबर आहे. आता म्हणजे तुमच्या मी इंस्टाग्रामला पण तुम्हाला फॉलो केलेलं आहे पहा. तर इंस्टाग्रामला तर तुमचे व्हिडिओ खूपच व्हायरल असतात साहेब. प्रत्येक व्हिडिओ लाखोमध्ये असते इंस्टाग्रामला. तर म्हणून मी तुम्हाला कॉल करणार होतो. मी म्हणलं कसं आहे तुमच्या समाजात याचं लोकसभेचं ते म्हणजे निवडणुकीचं काम चालू असलं धामधुमीमुळे तुम्हाला मी फोन करणार. नाही झालं इलेक्शन झालं आता. तुमच्या इकडलं झालं वाटतं आता आहे ना. झालं आता. आता आपलं सुरू मदत शेतकऱ्याची. बरोबर आहे. ते जे करायचं तुम्ही ते करून म्हणजे जे घडायचं ते घडून गेलं. आता इथून पुढे तुम्ही पहिले होते तेच आज पण ही शेतकऱ्यांना माहिती. पुन्हा सुरूच आपलं शेतकऱ्याची मदत. कारण की शेतकऱ्यांचं तुमच्या संधी आलती म्हणून तेच हे केलं. काही अडचण नाही साहेब कारण की जीवनात सगळं करून पाहिलं काही अडचण नाही. कारण आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आता मला बघा ना तुम्ही आता इलेक्शन चालू आहे ना. हो ना. खताचे आजच बघा माझ्याला बातमी खताचे भाव वाढले म्हणून. ते खरं त्या इलेक्शन मध्ये तुम्ही बघा सगळे कोणीतरी बोलायला तयार आहे का बरं. नाही शेतकऱ्याबद्दल कोणी बोललं का तरी तयार. ते खूप व्हायरल कोणीच नाही. फक्त हे काय करायले जातीपातीवर सगळे हे करायले. बरोबर साहेब जातीवर. ह्या जातीचा ते आम्हाला ह्या जातीची इतकी मतं भेटणार त्याला तितके. आता ना खताच्या भावाने 1400-1700 खत झाले आज. कोणाला काही घेणं देणं नाही. त्याच्यामुळे आपण एक ते अर्ज दाखल केला की आपण संसदेत जाऊन तेवढा आवाज उठेल ना. बरोबर. एक शेतकरी बघू काय होईल ते होईल जे होईल ते. आपलं शेतकऱ्याची मदत तर चालूच राहणार आहे. बरोबर. आणि शेतकऱ्याला तुमच्याशी म्हणजे साहेब बारिश लागली म्हणजे तुमचीच गरज असते 90% पेक्षा जास्त.
कारण की नाही तुम्हाला सांगतो हे नेते कोणी काही देऊ शकत नाही. मी तरी सगळ्याला ना अंदाज देऊन वाचवतो बघा. बरोबर आहे साहेब. यांचं कसं आहे हे. आता तुम्हाला एक सांगतो, बोला ना. बऱ्याच जणांचा कांदा आहे बरं का, 12, 13, 14ला जास्त पाऊस पडणार आहे, तर त्याच्यात आणि यंदा कांद्याला भाव जास्त राहणार आहे. हो. मग हे शेतकऱ्याचा कांदा वाटला की बस झालं, खूप झालं आपलं, हेच पुण्याचं काम आहे. बरोबर साहेब. शेतकरी तुम्हाला जे तुमचे चाहते तुमचे फॅन आहे माझ्यासारखे, तुम्हाला 100% साहेब त्यांना तुम्ही खादर हो ना हो त्याची काही गरज नाही, परंतु तुम्ही पंजाब डग हे हवामान तज्ञ प्रसिद्ध झालेले नाव म्हणजे खूपच कमीच लोकांना भेटतं साहेब. आणि त्याच्यामुळे आपल्यामुळे फायदा होते, त्याला तितक्याच समाधान वाटतं, भेटते म्हणजे खूप साहेब. आता एके ठिकाणी काय झालं, मी मतदानासाठी गेलो होतो. हो ना. इथे कंडारीला. हो. त्यांना मी म्हणलं होतं की तुम्ही भुईमुग पेरू नका ना, बाजरं करा. तर ते म्हणले आमच्या घरात बसणं इतकं बाजरं झालं. बस झालं, इतक्यातच समाधान आहे. हो हो, तुमच्या आशीर्वादामुळे फक्त. ते मला म्हणले की तुमच्यामुळे आम्हाला खूप बाजरं झालं. बस झालं, याच्यातच समाधान भेटते. साहेब समज तुम्ही जो अंदाज सांगता तो म्हणजे 90% पेक्षा जास्त अचूक असतो, तर नेमकं त्याचं रहस्य काय साहेब, एक थोडक्यात सांगू शकता का? काय नाही, सॅटेलाइटवरचा अभ्यासच आहे. हो ते आहे म्हणा. पण त्याच्यापेक्षा ना तुमच्या मनात निसर्गावर जास्त अभ्यास करतो, तुम्हाला सांगतो ना. हो ना. तुम्ही म्हणजे निसर्ग आधी कल्पना देतोय, मग त्याच्यानंतर सॅटेलाइट बघायचं थोडं, मग त्याच्यावर लगेच लक्ष येते. तुम्हाला सांगतो, आज वारं सुटलेलं असेल, मग आज वारं सुटणार आहे. हो खूप वारं साहेब. आज 2 दिवस वारं सुटलं की समजायचं आभाळ निघणार, हे निसर्गाचं गणित असते. ते तुम्ही सांगू शकता साहेब. आणि आज वावटोळ सुटले असेल बघा ह्या 2 दिवसात. हो हो हो. आणि वावटोळ सुटल्यानं लगेच 4-5 दिवसाला वातावरण तयार होते. हा अंदाज फक्त तुम्ही देऊ शकता साहेब, कारण की निसर्गावरती अंदाज करणारे खूपच कमी लोक आहेत. जे आता वेदर रडार तसं म्हणजे पावसाचं वेदर खूप म्हणजे विकसित झाली, परंतु आता जे समज तुम्ही तुमच्या मनानं सांगता तोच 100% अंदाज आहे. हो ना. हो हो. आणखीन एक सांगतो ना तुम्हाला. बोला ना. रामफळ असतं ना, रामफळ. हो हो हो, रामफळ. रामफळाला खूप रामफळ लागले की त्यावर्षी पाऊस कमी पडतोय. म्हणजे कमी पडतो का? रामफळ लागले की दुष्काळ पडतोय. हो. यंदा रामफळाला रामफळच नाहीत, म्हणजे पाऊस जास्त होणार. कोणी संकेत दिले उन्हाळ्यातच देऊन टाकतात ते रामफळ. हो, याच्यापूर्वी पण तुम्ही बरेच काही संकेत सांगितलेले साहेब, आणि लोकांना ते खूप जास्त पसंत पण आलेले होते आपल्या चॅनलवर. लिंबाला खूप लिंबळ लागलं की समजायचं पाऊस जास्त होणार. हो, भरपूर लिंबू आहे साहेब यावर्षी. आणि जांभळ असते ना, जांभळ आता ह्या महिन्यामध्ये खायला येते बघा. हो हो. जांभळ आपण खायला सुरुवात केली की तिथून कंप्लीट 1 महिन्याला पाऊस येते बघा. हो. बरेच लोक हे करतेच. आणखीन एक सांगतो. बोला ना. योगायोगानं गळतीचा महिना आहे बघा. म्हणजे गळती महादेवाला गळती लागलेली. हा हा. गळतीचा महिना म्हणते त्याला, पाडव्यापासून असते. हो ना. ते गळती सुरू झाली महादेव पिंडी हो. हो. आणि आकाशातून नुसतं आभाळ जरी गेलं समजा, आभाळ. हो ना. तर त्यावर्षी पाऊस जास्त होता. आणि यावेळेस गळती सुरू झाल्यापासून वरून पाऊसच पडायलाय. हा. पाऊस जास्त होणार हे कोणी संकेत दिले, हे असे संकेत असते. 11 ते 15 मग जास्तच राहणार. हो. हा व्हिडिओ आपला साहेब आपल्या चॅनलवरती अपलोड केला जाईल. खूप खूप धन्यवाद आपले माझ्या चॅनलच्या वतीने आणि माझ्या वतीने. ठीक. ओके.